हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये. आणि मित्रांनो, आर डी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सी येतात, स्टेट गव्हर्नमेंटची वॅकन्सी असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची वॅकन्सी असेल आणि यांच्या रिलेटेड महत्त्वाचे नोटिफिकेशन अपडेट असतील, याची सर्वाची इन्फॉर्मेशन मित्रांनो सर्वात आधी आपल्या युट्यूब चॅनलवर प्रोव्हाइड केली जाते. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार ड्रग इन्स्पेक्टरची जी वॅकन्सी येणार आहे ह्याची वाट मित्रांनो आपण खूप दिवसापासून बघत आहे की ही वॅकन्सी कधी येईल. तर मित्रांनो, या वॅकन्सी रिलेटेड आता एमपीएससी जी आहे महाराष्ट्रामध्ये जे ड्रग इन्स्पेक्टरची एक्झाम कंडक्ट करते ती एमपीएससी थ्रू कंडक्ट केली जाते. आता एमपीएससीच्या ऑफिशियल साइट वरती मित्रांनो एक महत्वाची अपडेट येते, महत्वाचं एक नोटिफिकेशन येते ड्रग इन्स्पेक्टरच्या एक्झाम रिलेटेड, औषध निरीक्षक भरतीच्या रिलेटेड. मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे ड्रग इन्स्पेक्टरला आधी जी आहे एक्सपिरियन्स रिक्वायर्ड होतं, म्हणजे बी फार्म स्टुडंट हे अप्लिकेबल नव्हते, तिथे एक्सपिरियन्सचा क्रायटेरिया होता. तर तो एक्सपिरियन्सचा क्रायटेरिया रिमूव्ह करण्यासाठी खूप साऱ्या लोकांनी प्रयत्न केलेला आहे. तर तो एक्सपिरियन्सचा जो क्रायटेरिया आहे तो फायनली काय झालाय, रिमूव्ह झालेला आहे. म्हणजे आता सर्व बी फार्म स्टुडंट काय असणार आहेत, या वॅकन्सीसाठी इलिजिबल असणार आहेत. तर ही जे एक्सपिरियन्स रिमूव्ह करण्याचं नोटिफिकेशन आहे हे ऑलरेडी आलेलं होतं. आता नवीन एक नोटिफिकेशन येते ते ड्रग इन्स्पेक्टरच्या भरती रिलेटेड असणार आहे. तर ते नोटिफिकेशन काय आहे, त्याच्यामध्ये काय असणार आहे, त्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये व्यवस्थित डिस्कस करणार आहेत. आणि मित्रांनो, ही भरती कधीपर्यंत येईल ते पण आपण डिस्कस करणार आहेत. तर मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता महाराष्ट्र लोकसेवा आयोग हाच नोटिफिकेशन आहे मित्रांनो. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच आपलं एमपीएससी. तर मित्रांनो, इथे तुम्ही डेट बघू शकता, तर ती किती असणार आहे, 30 सप्टेंबर 2024, म्हणजे काल आलेला हा नोटिफिकेशन असणार आहे. इथे बघू शकता मित्रांनो, विषय बघा, औषध निरीक्षक अन्न व औषध प्रशासन गट ब जाहिरात. तर मित्रांनो, हे जे आहे ते नवीन असणार आहे आणि हे जे नोटिफिकेशन आहे याच्यामध्ये प्रसिद्धी पत्रक असणार आहे. तर हे कशाच्या रिलेटेड आहे, तर इथे बघू शकता शासनपत्र आयुर्वेदिक शिक्षण व औषधी द्रव्य क्रमांक. तर त्याच्यामध्ये ही जे डेट आहे मित्रांनो 6 डिसेंबर 2021 याच्या रिलेटेड एक आहे. आणि त्यानंतर मित्रांनो इथे तुम्ही खाली डेट बघू शकता 10 जुलै 2024. तर मित्रांनो, हे जे नोटिफिकेशन आहे या नोटिफिकेशन मध्ये असं सांगितलेलं आहे, औषध निरीक्षक व औषध प्रशासकीय सेवा गट ब या संवर्गाच्या एकूण 87 पदाकरिता आयोगामार्फत. तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे ड्रग इन्स्पेक्टरचं 2021 मध्ये एक वॅकन्सी आली होती. तर त्याच्यामध्ये टोटल पोस्ट किती होत्या मित्रांनो, 87 टोटल पोस्ट त्या नोटिफिकेशन मध्ये होत्या, जो 2021 ला आलेला होता. तर मित्रांनो, ही जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती ती जाहिरात काय केलेली मित्रांनो, त्याला स्थगिती दिली आहे. म्हणजे ते जे वॅकन्सी होत्या 87 या सर्व वॅकन्सी मित्रांनो कॅन्सल केलेल्या आहेत. आणि या सर्व वॅकन्सीसाठी त्या नोटिफिकेशन मध्ये एक्सपिरियन्स रिक्वायर्ड होता. तर यानंतर मित्रांनो जे 10 जुलै 2024 आहे यामध्ये काय केलेलं, जे एक्सपिरियन्स आहे ते काय केलं, रिमूव्ह केलं. तर ते रिमूव्ह केल्याच्या नंतर ही जे नोटिफिकेशन होतं तर ते आधीची सर्व नोटिफिकेशन जे आहे त्या रिलेटेड ते कॅन्सल झालेलं आहे. म्हणजे या नोटिफिकेशन मध्ये जे आज 30 सप्टेंबरला नोटिफिकेशन आलेलं आहे, तर या नोटिफिकेशन मध्ये जे आधीची भरती होती त्याच्या रिलेटेड नोटिफिकेशन आलेलं होतं ते सर्व कॅन्सल झालेलं आहे. तर हे सर्व कॅन्सल झालं याचा फायदा, याचा असा अर्थ होतो की नवीन जो वॅकन्सी येणार आहेत ते मित्रांनो आता तुम्हाला लवकरच दिसतील. म्हणजे जे वॅकन्सी येणार आहेत आपल्या ड्रग इन्स्पेक्टरचे आणि खूप सारे स्टुडंट याची तयारी करतायत. तर मित्रांनो, तुम्ही तयारी ऑलरेडी करत असताल तर तुम्ही तशीच तयारी चालू ठेवा. हे जे वॅकन्सी आहे मित्रांनो हे तुम्हाला खूप लवकर दिसणार आहे. आणि मित्रांनो, टोटल नंबर ऑफ वॅकन्सी या नोटिफिकेशन मध्ये 87 होत्या, पण आता जे नवीन नोटिफिकेशन आहे पॉसिबिलिटी आहे की 120 प्लस वॅकन्सी पण ह्याच्यामध्ये येऊ शकतात. आणि हे जे वॅकन्सी असणार आहेत मित्रांनो खूप लवकर तुम्हाला दिसणार आहेत.
तर या नोटिफिकेशन मध्ये पण या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत की हे रद्द झालेलं आहे, ते आलेले हे सगळ्या गोष्टीमुळे हे कॅन्सल केलेले इथे बघू शकता महाराष्ट्र लोकसेवा आयोग ठिकाण नवी मुंबई। तर एवढं अपडेट होतं मित्रांनो। हे अपडेट सांगणं गरजेचं काय आहे की कारण खूप सारे स्टुडंट जे आहेत ते ड्रग इन्स्पेक्टर या भरतीसाठी तयारी करतायत, तर त्यांना एक फोर्स भेटावा, ते जास्त चांगल्या पद्धतीने तयारी करतील। आणि जे स्टुडंट मित्रांनो तयारी करत नाहीये पण त्यांना ड्रग इन्स्पेक्टरची तयारी करायची, तर त्या स्टुडंटने पण ड्रग इन्स्पेक्टरची तयारी स्टार्ट करा। आणि त्यामध्ये जे फार्माकोलॉजी सब्जेक्ट आहे तो आधी स्टडी करा, जरी सिलेबस मध्ये काही चेंज असेल जो जुना सिलेबस आहे त्याच्या व्यतिरिक्त, तर फार्माकोलॉजी सब्जेक्ट मध्ये काही नाही चेंज होणार, तो सर्व सिलेबस ड्रग इन्स्पेक्टरच्या पोस्ट मध्ये असणार आहे। तर मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ अपडेट आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व फ्रेंड सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। आणि मित्रांनो तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करा। थँक्यू।